तर ऐकू तरुणांच्या आयडॉल सुभाषचंद्र बोस भाग 6 ICS पदाचा राजीनामा। तत्वज्ञान हा सुभाषबाबूंचा अत्यंत आवडीचा विषय। त्या विषयात आपण MA करावं ही त्यांची मनोमन इच्छा। त्याच वेळेस कर्झांची जुलूमशाही प्रचंड प्रमाणात वाढली, त्यामुळे भारताची व विशेषतः बंगालची स्थिती खूपच बिकट झाली होती। प्रतिकारासाठी तरुण रक्त आघाडीवर होते आणि त्या सळसळत्या रक्ताचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे चालून आले होते। या संघर्ष प्रवासाची मनस्वी इच्छा त्यांनी आपल्या मित्राकडे व्यक्त केली। त्यांनी ICS परीक्षा द्यावी ही पितृ इच्छा, आपला मुलगा त्या योग्यतेचा आहे ही आंतरिक इच्छा जानकीनाथांनी हेमंत सरकारजवळ व्यक्त केली आणि मित्राला तयार करण्याची जबाबदारी ही त्याच्यावरच टाकली। सुभाषबाबूंनी याला स्पष्टपणे नकार दिला। भारत मातेच्या बेड्या तोडण्यासाठी तिचे असंख्य लाल आत्मबलिदान करत असताना सर्वसामान्य जनता दारिद्र्य, रोगराई, उपासमारीने त्रस्त आहे, तरी जुलमी सत्ताधीशासमोर ब्र काढू शकत नाही। होडा आणि झोडा या गोऱ्यांच्या भेदनीतीची सर्व भारतीय जनता बळी ठरत आहे। जाती, धर्म, सवर्ण, दलित, मालक, मजूर अशी भेदनीतीची खेळी गोरे अगदी सहजपणे खेळून त्यात तेवढ्याच सहजपणे यशस्वी होत आहेत। आमच्या बांधवांच्या अज्ञानाचा राज्यकर्ते किती लाभ उठवत आहेत। सर्वत्र आत्मघातकी संघर्ष प्रचंड फोपावला आहे। देश अधोगतीचा निच्चांक गाठत आहे। अशा अवस्थेत मी माझ्या शत्रूचे हात बळकट करण्यासाठी ICS व्हावं असा विचार तू कसा काय करू शकतोस हेमंत? तू कुणाचा मित्र आहेस? ICS होऊन माझ्या बांधवांशी, भारत मातेशी बेईमानी मी नाही करू शकत। तू मला असा सल्ला कसा काय देऊ शकतो हेमंत? मला याचेच आश्चर्य वाटतंय। एक प्रचंड विद्वत्तेचा धनी स्वातंत्र्य सम्राट उडी घेण्यासाठी सज्ज झाला होता। काही कालावधीसाठी त्याला रोखायचे कसे हे आव्हान हेमंत समोर होते। हेमंत कोणत्याही परिस्थितीत सुभाषला विलायतेला जाण्यासाठी तयार करणारच याविषयी जानकीनाथांना संपूर्ण खात्री होती। ती सार्थ करणे हे हेमंतची अत्यंत महत्त्वाची कामगिरी होती। त्यात यशस्वी झाल्यावरच त्याची कार्यकुशलता सिद्ध होणार होती, खऱ्या मित्रत्वाची कसोटी लागणार होती। जानकीनाथ घेत असलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणं हीच हेमंतची खरी परीक्षा होती। तो त्यासाठी सिद्ध झाला होता। हेमंतने प्रस्तुत विषय मांडण्यास सुरुवात केली। सुभाष, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या निमित्ताने तुला ब्रिटनसारख्या अत्यंत सुधारित व लोकशाही प्रधान देशाचे अवलोकन करता येईल। त्या परिस्थितीचा अभ्यास करून तुला समर्थपणे भारताची बाजू मांडता येईल। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय विद्यार्थी बुद्धिमत्तेने मुळेच कमी नाही हे सिद्ध करता येईल। तेव्हा हे आव्हान तू स्वीकारलेच पाहिजे। आव्हान स्वीकारणे, प्रतिकूलतेतून यश खेचून आणणे हा सुभाषचा आवडता छंद असल्यामुळे त्याने हेमंतला होकार दिला। हेमंत बरोबरच सर्व बोस परिवारात आनंदाला पारावार उरला नाही। 11 सप्टेंबर 1919 ब्रिटन प्रयाणाला प्रारंभ झाला। असंख्य स्वप्न उराशी बाळगून माझ्या ब्रिटन वास्तव्याचा मातृभूमीच्या मुक्ततेसाठी कसा उपयोग करता येईल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात तो विचारमग्न झाला। लंडनला पोहोचल्यावर मन लावून अभ्यास करण्याबरोबरच तेथील समाज जीवनाचे अवलोकन हा त्याच्या अभ्यासातील महत्त्वाचा विषय होता। त्याला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्या अभ्यासातून मिळत होती। आपल्या देशात लोकशाहीचे मूल्य जोपासणारे ब्रिटिश साम्राज्य विस्तार करताना मानवी मूल्य पायदळी तुडवितात। इतर देशातील लोकांचे मानवी हक्क त्यांच्या खिसगंतीतही नसतात। यांना लोकशाही फक्त स्वतःसाठीच महत्त्वाची वाटते। इतर देशातील माणसाविषयी विचार करताना यांच्या मनातील मानवी मूल्य कुठे लुप्त होतात? त्यांचे देशप्रेम, शिस्त, स्वच्छता, उद्योगप्रियता, व्यवसाय प्रेम, कला, साहित्य सर्वच ग्रेट। समाजातील मुठभर सुधारलेले लोक म्हणजे देश नव्हे। समाजातील शोषित घटकापर्यंत किती प्रमाणात मानवी मूल्याचा झरा पोहोचला आहे हे खूप महत्त्वाचे। सर्वसामान्य नागरिकांचा दर्जा देशाची योग्यता ठरवतो। या दृष्टीने विचार केला तर भारत देश आहे काय? त्याला देश या संकल्पनेला पात्र करण्यासाठी प्रत्येक सुजाण भारतीयांनी खूप श्रम करण्याची गरज आहे। सुभाषबाबू या सर्व बाबींवर विचार करीत असताना लोकमान्य टिळकांचे विचार त्यांना ऐकावयास मिळाले। ते म्हणाले,
ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी सरकारी नोकरीत न शिरता आपली राहणी साधी ठेवून देशबांधवांची सेवा करावी. सुभाषबाबूंसाठी ही अमृतवाणी ठरली. त्याच वेळेस त्यांनी भविष्याची दिशा ठरवली. ICS परीक्षेत उत्तम यश संपादन करून भारतीय विद्यार्थी कुठेही कमी नाही हे सिद्ध करायचे. पण नेमणूक झाल्याबरोबर नोकरीचा राजीनामा देऊन कायमचे जनसेवेचे कंगन बांधायचे. निर्णय पक्का झाला. तो निर्णय अटल आणि अविचल होता. ICS परीक्षा आटोपली आणि सप्टेंबर 1920च्या दुसऱ्या पंधरवड्यात लंडनला एका रात्री सुभाषबाबूंच्या हाती मित्राची तार पडली. तारेचा मजकूर होता, अभिनंदन, मॉर्निंग पोस्ट पहा. आणि काय आश्चर्य, यशस्वी उमेदवाराच्या यादीत ते 4थ्या क्रमांकावर होते. केवढे प्रचंड हे यश! पण या यशानेही ते यत्किंचितही हुरळून गेले नाही. ते धीर गंभीर होते, शांत अथांग सागरासारखे. विजयाचा उन्माद तर सोडाच, साधा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. लंडनमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला तेव्हा ब्रिटिश साम्राज्याचे तुमच्या हातून संरक्षण हो असा आशीर्वाद देण्यात आला. तो आशीर्वाद ऐकता सुभाषबाबू मनाशीच हसले. एक बडा अधिकारी होऊन ते भारतात पोहोचले तेव्हा ज्ञात अज्ञात बंगालवासियांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यामुळे ते अधिकच गंभीर होत गेले. अभिनंदनाची लाट ओसरली आणि 22 फेब्रुवारी 1921ला आपला राजीनामा भारत मंत्र्यांकडे पाठविला. मित्र हो, काय रोमहर्षक आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेला मजकूर होता त्या पत्रात. मी 1920 साली ब्रिटनमध्ये ICS परीक्षा पास झालो. परंतु माझ्या देशाची व ब्रिटिश सरकारची दोघांची सेवा एकाच वेळी करणे शक्य नाही. त्यामुळे मी माझ्या ICS पदाचा राजीनामा देत आहे. मला माझ्या देशात चाललेल्या राष्ट्रीय लढ्यात सहभाग घेऊन माझ्या जीवनाचे सार्थक करून घ्यायचे आहे. मातृभूमीला बंदिस्त करणाऱ्या परदास्याच्या बेड्या तोडणे हे सतीचे वाण मला घेतलेच पाहिजे. मित्र हो, एक असामान्य अलौकिक यश मिळाल्यानंतर केवढा मोठा त्याग होता हा. सुभाषबाबूंनी हे सिद्ध करून दिले होते. मी सर्वात अगोदर माझ्या भारत मातेचा लाल आहे. तिचा माझ्यावर प्रथम अधिकार, त्यानंतर माझा समाज, नंतर माझे कुटुंब आणि सर्वात शेवटी माझ्यावर अधिकार आहे. त्यांनाही युक्तिवाद करता आला असता. मी अधिकारी असल्यावरच उत्तम देशसेवा करू शकेल. त्यामुळे आपल्या माणसांचे भले करता येईल, माझ्या अधिकाराचा वापर त्यांच्यासाठी करता येईल आणि ब्रिटिशांची चाटुगिरी करून त्यांना अय्याशीत जीवन जगता आले असते. पण त्यामुळे ते देशगौरव नेताजी होऊ शकले नसते आणि संपूर्ण युवा पिढीसमोर एक देशभक्तीचा असीम आदर्श निर्माण करू शकले नसते. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.